तर मित्रांनो स्वागत आहे आपलं परत. आता आपण पोहोचलो आहोत कोचीला. तर आपला आहे हा दुसरा व्हिडिओ आणि आपण रूमवर आहेत. आज आपण निघणार आहेत मुन्नारला. सकाळ झालेली आहे, मस्त झोप वगैरे मस्त पूर्ण झाली आहे. इकडे तुम्ही बघू शकता तन्वी रेडी होते. नॉर्मलशी रूम होती कोचीची. आपली जी रूम आहे खूप नॉर्मलशी आहे. आता सध्या बेड एकदम अस्तव्यस्त झालेला आहे. आणि अशी एक रूम आहे भाई, एवढी थंडी आहे ना इकडे, म्हणजे रात्री ही शिंकायला लागलेली एवढी थंडी आहे. आणि वॉशरूम पण असं बेसिकचंच आहे, तुम्हाला ते पण दाखवतो. तो वॉशरूम एक नॉर्मल असं वॉशरूम आहे, पण गरम पाणी वगैरे मस्त, म्हणजे बेसिक सुविधा सगळ्या आहेत इकडे. आणि तन्वीचा पण एक्सपिरियन्स घेऊ. तन्वी, तुला कसं वाटलं इकडे? मस्त, एकदम भारी, एकदम घारघार आहे सगळं. आणि तू शिंकत का होती सकाळी सकाळी? थंडीमुळे आणि सर्दी लागली मला. आणि तू पूल मध्ये जाणार आहेस? जाणार आहे मी. ओके. तर गाईज आमची चॅलेंज लागली आहे. मी तिला बोललो, मी नाही मीन्स मयूर बोलला की तू इकडे पूलमध्ये जाऊच नाही शकणार. आम्ही एक तर 4 स्टार 5 स्टार हॉटेल बुक केलेत आणि त्याच्यामध्ये भाई ही जाणार आहे पूलमध्ये एवढ्या थंडीमध्ये. भाई 18 डिग्री थंडी आहे मुन्नारला यावेळेस, 18 डिग्री थंडी. आणि ती मोस्टली 16 पण जाते मध्ये मध्ये. तर चला आता भेटूया टॅक्सीमध्ये. थोडंसं काहीतरी चाय वगैरे प्यायचं म्हणे तर तिकडे जाऊया, पहिले चाय वगैरे पिऊया आणि मग पुढचा आपला प्रवास जो आहे आपण कंटिन्यू करूया. चला. काल जे मी तुम्हाला बोलत होतो ना, आमची बॅग हिने खूप कपडे घेतलेले आहेत. ती बॅग कशी लावावं लागते ना ते तुम्ही बघा. आता एवढे कपडे आहेत की ती बॅग बंद नाही होतं. तिला ना असं लिटरली इथनं असं दाबून बंद करावं लागतं. काय हातकडा? एवढे कपडे आणलेत बापरे. हिला जर वर्षभराची ट्रिप न्यायची असेल कुठे तर ही तर 4 बॅगा नाही, तू टेम्पो भरून कपडे घेशील ग. 4 बॅगा खूप होते वर्षभरासाठी. आणि वर्षभरात मी रिपीट कपडे घालू शकते. हा 8 दिवसात नाही घालू शकत. अच्छा. तर मित्रांनो आता जाऊया मयूरच्या रूममध्ये. मयूर रेडी झालाय का नाही ते पण बघूया आपण. तर चला माझ्यासोबत. आणि हॉटेल एकदम मस्त आहे, एकदम असं म्हणजे रिजनेबल पण आहे. एवढा आम्हाला काही कॉस्ट नाही आलेला. 3600 लागले फक्त 2 जणांचे म्हणून. आणि मयूरची रूम जी आहे ती लॉक आहे इथे. आणि मयूरचा आवरून झालेलं आहे मोस्टली. तर मयूरचं पण इकडे आवरून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मस्त पोपायचा टी शर्ट घातलेला आहे. तो पण ब्लॉगिंगचीच तयारी करतोय सध्या. तुझा ब्लॉग आला कालचा? आणि वहिनीचं पण आउटफिट बघू शकता, जापानी आउटफिट आहे एकदम मस्त. आणि मस्त. आता चला इथनं जाऊया, थोडं चहा वगैरे पिऊ. आणि काल आम्ही एक चहासोबत एक तो काहीतरी खाल्लेला प्रोडक्ट, तो जबरदस्त होता, तो आज परत खाऊया आपण. तर चला. आपली गाडी आलेली आहे स्विफ्ट, आपण म्हणजे बुक केलेली आहे. आणि आपल्यासोबत हे काका असणार आहेत 8 दिवसासाठी ट्रॅव्हलिंगसाठी. सगळं सामान बसलेलं आहे. आणि आता करूया भाई ट्रॅव्हलिंगची आपली सुरुवात. तर भाई गणपती बाप्पा मोरया करूया आपल्या ट्रॅव्हलिंगला आणि निघूया पुढच्या जर्नीसाठी. भाई एक गोष्ट इकडची चांगली आहे की ना, इकडे ना रोडवरती चालताना तुम्हाला कोण दिसणार नाही. फुटपाथ आहे ना, तर फुटपाथवरनंच चालतात लोक. आणि एकदम रोड वगैरे खूप क्लीन आहे, सगळं असं म्हणजे चांगलं वाटतं इकडे. बघू शकता तुम्ही. मित्रांनो आपण आलो आहोत नाश्त्याच्या स्पॉटला. बघू शकता हॉटेल श्री सर्वांना आवन. तर असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे. जाऊया आता, थोडंसं ब्रेकफास्ट करू आणि मग पुढच्या ट्रिपला आपण कंटिन्यू करूया. तर चला आतमध्ये काय खातो ते पण तुम्हाला दाखवतो. केरला स्पेशल काहीतरी डोसा वगैरे. आता आपण आलोय तिकडे आणि ऑर्डर दिली आपण 4 मसाला डोसा टोटल. आणि इकडे ना आल्याला यांनी काहीतरी पाणी टाईप दिलंय. हे पाणी मला माहित नाही काय. आणि मयूर इकडे पहिले आले तर त्याला विचार, मयूर हे एक्झॅक्टली पाणी काय दिलंय त्यांनी? लास्ट टाइम दिलं तर बोलतो आठवत नाही. कसं मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. त्यामुळे गरम पाणी आहे काहीतरी. मस्त आहे, म्हणजे असं चांगलं आहे. नॉर्मल वॉटर आहे, बट थोडंसं त्याच्यामध्ये असं काहीतरी फ्लेवर्स आहेत हलकेसे. असं रोज वॉटर टाईप असतं ना, तसं काहीतरी आहे ना. थोडंसं असं काहीतरी वेगळं आहे ना. नाईस नाईस, मस्त. आणि आता डोसा आला की डोसा दाखवतो तुम्हाला. इथलचा डोसा कसा एक्झॅक्टली ते दाखवतो मी तुला. तुम्हाला आलेला आहे आपला मसाला डोसा. वहिनीची इडली. वहिनी बघा खुश दिसत आहेत इडली खाऊन. मयुरेशचा इथे आला आहे डोसा आणि इथे आला आहे उत्तप्पा. तर कसं वाटतं उत्तप्पाला बघून? तुझ्या चटण्या कुठे आहेत? बरं तर आता मी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे एक्झॅक्टली. तर गाईज ह्याच्या आतमधला ना मी तुम्हाला माल मसाला दाखवतो. त्याच्या आतमध्ये बघा आलू दिसतोय आपल्याला. आता जास्त याचे उघडधाड करत नाही मी. तर एक असा बाईट तोडतो, त्यातला आलू घेतो थोडेसे आणि थोडीशी ही चटणी, थोडीशी सांबार, थोडीशी ही चटणी. जबरदस्त मजा आली. बाय आपल्या इकडे अशी टेस्ट नाही भेटत. काहीतरी वेगळं आहे, जबरदस्त.
हो 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 हो. तर गाईज तुम्ही हे बघा भाई, कॉफी काय जबरदस्त वाटते. तर आपण याच्यात होतोय आपली कॉफी. ह्याला बोलतात गाईज फिल्टर कॉफी. आपण केरळला आलो आहे तर केरळची गाईज स्पेशल फिल्टर कॉफी घेणं तर भाई नेसेसरी आहे. वा 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 भाई, स्मेल काय येतो याच्यात माहिती, अरोमा भाई एकदम असं कॉफीसारखा. थोडी टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी आहे. वाव, मस्त एकदम असं फिल्टर कॉफीची ऑथेंटिक टेस्ट असते ना, ती याला आहे. आणि अशी कॉफी मुंबईला नाही भेटत. किती ऑथेंटिक बोलले ना तरी नाही भेटत. आणि मी तुम्हाला बिलसुद्धा दाखवतो. माझी रिक्षा घेते, मी तुम्हाला बिल दाखवतो. आम्ही सगळ्यांनी टोटल घेतले 2 मसाला डोसा, 1 ओनियन उत्तप्पा आणि 2 इडली. आणि आमचं बिल झालं आहे फक्त 489 रुपीज. भाई रिजनेबल आणि अफोर्डेबल आहे इकडे सगळं जेवण वगैरे बघू शकता तुम्ही. तर चला भेटूया आता पुढे. जागा झालेली आहे चेंज. मयूर गेलाय पाठी, वहिनी आणि आपला एक लीडर, ते तिघं बसलेत पाठी. आणि आता आपण चालू आहे चियप्पारा वॉटरफॉलला. आणि तो पण इथनं मोस्टली 50-60 किलोमीटर्स आहे. तर अजून 70 किलोमीटर्स, तर अजून मला वाटते 1.5 तास लागेल, 1.5 तासच्या आसपास लागेल. आणि त्याच्यानंतर आपला जो हॉटेल असणार आहे, फर्स्ट हॉटेल असणार तो मुन्नार व्हाईट हाऊस ना, मुन्नार व्हाईट हाऊस. तर तो मयूर बोलतो की खूप मस्त आहे बघण्यासारखा, कारण तो कसा येऊन गेलेला आहे तर त्याला थोडंसं जास्त एक्सपिरियन्स आहे. तर नाही बोलतोय तो मागून, पण त्याला आहे, तो मास्टर माणूस आहे एकदम. आणि हां, एक्सपिरियन्स चांगला होता. तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला आदलं मधलं काय दाखवत नाही. आता थोडेसे रोड्स वगैरे दाखवतो. इकडे रोड्स वगैरे एकदम मस्त आहे, ते सगळं दाखवतो. आणि डायरेक्ट तुम्हाला मग मी वॉटरफॉललाच आता जे नजारे असतील मनमुक्त करणारे ते तुम्हाला दाखवतो मी. रोड बघा आणि किती सिस्टमॅटिक आहे ना ते बघा. प्रत्येक सिग्नलला ना एक पण असं नाही दिसणार तुम्हाला की कोण सिग्नल तोडून चाललंय काय. आणि फुटपाथ आहे तर फुटपाथवरनंच लोक चालतात. असे आडवे तिडवे चालत नाही, येडेवाकडे आपल्या इकडे जसे चालतात तसे. कोण सिग्नल तोडत नाही, सगळं सिस्टमॅटिक आहे एकदम. तुम्ही बघा फक्त. आणि असं असलं पाहिजे आपल्या इकडे पण, सिटीमध्ये पण विलेजेसमध्ये पण. आपल्या इकडे वसई विरारला तर भाई सिग्नल नावाचा फक्त प्रकार दिलाय, तो फॉलो करताना कोणही मला दिसत नाही. बरोबर की नाही मयूर? मला तर फक्त वाटतं की म्हणजे आपल्या इकडे भलेही भरपूर चांगल्या गोष्टी असतील, पण आपल्या इकडे काही गोष्टी ना खरंच शिकण्यासारख्या आहेत. त्या रोडची क्वालिटी आणि इकडच्या रोडची क्वालिटी, एक सुद्धा खड्डा मला तर नाही दिसला. आणि जसं हे कचरा वगैरे, इथे कुठेच असं तुम्हाला कचरा वगैरे फेकलेला दिसणार नाही. सगळं साफसफाई वगैरे ठेवतात लोक स्वतः. जसं कोण फेकताना पण नाही दिसलं की म्हणजे की आपल्या इकडे कोण कसं, अरे हा खिडकी उघडली कचरा टाकला बाहेर झालं, असं नेहमी होतंय. पण इथे असं सगळं चांगलं आहेत ह्या गोष्टी, मला खूप आवडलंय. कोण बाहेर नाही. तर मित्रांनो हा ब्रिज बघा, हा ओल्ड वाला आहे आणि हा नवीन बांधतोय बाजूला. आता आपण ज्याच्यावर जाणार तो ओल्ड वाला ब्रिज आहे. साईडला काय सिनरी आहे, सिनेरी तर जबरदस्त आहे आजूबाजूला यार. धबधबा कसा वाहतोय बघ स्वतः, दिसला का? आणि निसर्ग भाई अंकल ये वाला जबरदस्त है. फॉल बोल रहे थे ना भाई. तुम्ही मौसम है बड़ा कातिल, मुल्लपेरियार डैम है इसके एंड में. खो जाए ना कहीं मेरा दिल. वाह, काय मौसम आहे जबरदस्त. आणि ग्रीनरी भाई जिथे डोळे फिरवा ना, एकदा तुम्ही ब्युटी पूर्ण धुकं आहेत. हे सगळे तुम्हाला जे दिसतंय ना आसमान, ते सगळे धुकं आहेत. आणि रोड पूर्ण असेच आहे. आता आम्ही सध्या घाटात आहोत आणि एवढे असे झिगझॅग आणि एवढाच रोड आहे, पातळ रोड आहे, पण रोड एकदम क्लीन आहे. म्हणजे खड्डे बड्डे नाही आहेत कुठे. आणि धुकं माहित नाही तुम्हाला दिसत आहेत का नाही, मी थोडंसं झूम करतो. आता मे बी तुम्हाला दिसत असतील. धुकं आहेत, पूर्ण धुकं आहेत, अजून रोडला आले नाहीत. आणि हा एलिफंट क्षेत्राचा रोड आहे, तर ह्याच्यामध्ये कधी पण मध्ये आपल्याला एलिफंट दिसू शकतात. असं नाही बोलत की दिसणारच, बट दिसू शकतात. आणि आता बघा धुकं अजून क्लिअर दिसायला लागलेत. आणि हा रोड रात्री ट्रॅव्हलिंगसाठी थोडासा डेंजरस पण असतो, असं इकडचे आमचे जे म्हणजे ड्रायव्हर काका आहेत ते आम्हाला बोलले की थोडासा रिस्की असू शकतो हा रोड. तर बघा भाई काय रोड वाटतोय आणि काय ब्युटी आहे यार, जबरदस्त. भाई ब्युटी बघा भाई, काय मस्त वाटतंय. आणि इथे काहीतरी आपण थोडंफार काहीतरी खायला पण घेऊया. आणि इथे मयूर पण आता ब्लॉग करतो. आणि ना पाण्याचा आपल्याला ना आवाज येतोय, वॉटरफॉलचा एक आवाज येतो. आणि तो वॉटरफॉल एवढा मोठा आहे ना, मी तुम्हाला तो वॉटरफॉल पण दाखवतो. तर चला या माझ्या मागे या. तर नाही बघा ही चालली. हिचा आउटफिट कसा वाटतो तुम्ही नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्हाला पण असे आउटफिट पाहिजे असतील एकदम स्वस्तात आणि मस्त मध्ये
तर नक्की सांगा, मी याची लिंक देत जाईल नेक्स्ट टाइमपासून. आणि नाव लुक ॲट दी ब्युटी भाई, लुक ॲट दी ब्युटी. हे बघा, तो वाला सीन आठवते मला तर. विवरा जबरदस्त भाई, ऑसम ऑसम. कसं वाटतं तन्वी तुला? तिला थोडंसं गाडीत बसून आता असं वॉमिटिंग सारखं फील होत होतं, पण आता चांगलं वाटतंय तुला? मध्ये जाणं अलाउड नाही, कारण याचा फ्लोच एवढा आहे ना भाई, याच्या आतमध्ये कोण जाऊ नाही शकत. बघा किती मस्त वाटतं, एकदम भारी, एकदम फिलिंग येतं ना, एकदम फॉगी फॉगी सगळं झालं, एकदम छान वाटतं ना. याचा आवाज ऐकून एकदम भारी, एकदम फिलिंग येते. असं वाटतं समुद्राची खळखळ असते ना, लाट येते ना, तसा आवाज वाटतो. हा. आणि केवढा मोठा आहे तो, आणि त्याचं हे बघ प्रेशर बघ केवढा मोठा आहे. यांचा इकडे दोघांचा फोटोशूट चाललेला आहे. मित्रांनो, आपल्या मागे ना इकडे तुम्ही बघू शकता, इकडे पायनॅपल, कैरी आणि अजून काय वॉटरमेलन, 3 गोष्टी आहेत. तर आपण त्याच्यातली कैरी घेऊया आणि आता एन्जॉय करूया. आता आपलं एन्जॉय करून ऑलमोस्ट झालेलं आहे. मयूर इकडे ड्रोन उडवायचा विचार करतोय ना, तर ड्रोन उडवायचं एक शॉट मी दाखवेल तुम्हाला मयूरला उडवताना, आणि मग इथनं निघूया. आणि आता डायरेक्ट आपण व्हाईट हाऊसला भेटणार ना, तर डायरेक्ट आपण आपल्या हॉटेलला जाऊ, रूम वगैरे दाखवू, पूल कसं आहे तो दाखवायचं. जास्त थंडी नसली तर पूलमध्ये सुद्धा उतरू माझ्या गाड्या पोटासोबत. कितनी का दीदी कैरी? 30 रुपया. 30 रुपये. 1 ग्लास देतो ना. तर आम्ही यांच्याकडनं घेतलेलं आहे. अजून काय पाहिजे? तो आम्ही घेतो इकडे कैरी घेतली, कैरी 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 घेतोय. कैरी आम्ही घेतलेली. कितीला आहे कैरी? का? 30 रुपीजला कैरी आहे ही. तो एक खा. मयूर दी ब्लॉगर. मयूरच्या चॅनलची लिंक पण मी तुम्हाला काय कमेंट सेक्शनमध्ये देईल. त्याला पण नक्की सपोर्ट करा, आणि त्याचे सबस्क्रायबर तुम्ही मला पण फॉलो करा. हा, याला फॉलो करा. कशी आहे? गोड आहे? आंबट आहे? स्वप्नाली एक खाऊन सांग, चांगली आहे का? सबस्क्रायबरच्या समोर खा ना. मी पण एक खाऊन सांगतो तुम्हाला कशी आहे. स्वीट मँगो गाई, स्वीट मँगो, मजा आली. मागे व्ह्यू बघा तुम्ही, फुल धुकं झालेत. हे या साईडला हे बघा, मस्त वाटतं. फुल धुकं वाटतात मागे, मस्त आहे. तुम्ही बघू शकता मयूर शेटने इकडून ड्रोन उडवलेला आहे. कसं वाटतं रे वरती? एकदम भारी वाटत असेल ना. हे बघा व्ह्यू, आणि ड्रोनचा शॉट पण मी टाकेल लवकरच याच्यामध्ये. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्त बघायला भेटणार आहे एकदम. आता आपण आलेलो आहोत स्पाइस अँड आयुर्वेदिक प्लांटेशन आहे, आणि ते आपल्याला एक्सप्लेन करणार आहे कसं काय आहे. अरे छोटी गोष्ट. तर चला दाखवतो आता मी. चला माझ्या मागे. नाही बघा, इथनं अशी एंट्रन्स आहेत. आता आम्ही आतमध्ये चाललो आहे, आणि तन्वी पण चालली आहे पुढे. इथे किती गारगार वाटतंय ना रे, वेगळंच असं फील येते ना. आणि ऑक्सिजन बघ, मस्त वाटतं एकदम. असं चढाण आहे पूर्ण, आणि स्पाइसचे झाड आहेत वेगवेगळे, ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो आता. आपण आतमध्ये जाऊन बघून आलेलो आहोत. तुम्ही काही इकडे येत आहेत तर एकदा ही खरंच इन्फॉर्मेशन घ्या, बघण्यासारखी ना. आतमध्ये एवढं ग्रीनरी आहे ना की ते एवढं चांगलं वाटतं. आणि ते अश्वगंधाची भाई प्राइस आहे 1700 रुपये. आणि अजून एक काहीतरी क्वीन ऑफ आयुर्वेद आहे, अश्वगंधा किंग ऑफ आयुर्वेद आहे, आणि क्वीन ऑफ आयुर्वेदा शतावरी. तर ते पण आहे काहीतरी, फिमेलचं हार्मोन बॅलन्ससाठी ते काहीतरी असते. तर खूप मला तर चांगलं वाटलं, आणि आतमध्ये एक फ्रेश एकदम ऑक्सिजन. ह्या पूर्ण एरियात असं वाटतंय मला. चला आता आपण जाऊया आपल्या हॉटेलवर. आता जेवण्यासाठी इकडे एक हॉटेलला आलोय, तर आता इथे जेवूया. काय घेतो बघूया आता, काहीतरी असं स्पेशल काय भेटतंय का. भूक तर लागली आहे आता. काहीतरी हॉटेल आहे, आलेलो आहोत आता. जेवूया मस्त काहीतरी असं चांगलं. हेल्दी तर नाही खाणार मी, काहीतरी चांगलं खाऊया. दाखवतो काय घेतो ते दाखवतो तुम्हाला. आपण दिली आहे जेवणाची ऑर्डर. जेवणामध्ये केले आपण एक व्हेज कोल्हापुरी, एक फ्रेंच फ्राईज आणि 4 परोठे, केरला स्टाईल परोठा. आलं की मी लगेच दाखवतो तुम्हाला. तोंडाला येते पाणी, मेनू बघूनच तोंडाला पाणी येत होतं. तुम्हाला आलं की लगेच दाखवतो. चला मित्रांनो, जेवणाची ऑर्डर देऊन ना इकडे सुसू ब्रेकला चाललेलो. इथं टॉयलेट आणि इथून धबधबे पडतात भाई. एवढं चांगलं भाई, सुसूचा स्पॉट कुठेच असू शकतो. हे बघा, वाव. चला सुसू करून येतो. तर मित्रांनो, फ्रेंच फ्राईज आलेला आहे, आणि खाऊन बघतो कसं आहे. एकदम फ्रेंच फ्राईज सारखं आहे, फक्त ऑइल आहे ना. एक मिनटं माहीत,
त्याचा शॉर्ट घे वरतून असं थोडं ऑइल असं थोडं वेगळं वाटतं ना असं म्हणजे आपल्याकडे असं ऑइलची टेस्ट वेगळी ते चांगलं आहे चांगली मस्त वाटतं ना. काय घेतलं काय एक नंबर. आता थांबा मेन कोर्स आला की तुम्हाला दाखवतो. आता हे मी तर जास्त खाणार नाही, हे सगळं घाणेरड्या गोष्टी तन्वी जास्त खाते, तर आपण तिच्याकडे देऊन टाकू आणि तिला विचारा कसं वाटतं. कसं वाटतं तुला? चांगलं आहे, म्हणजे डिसेंट आहे का खूप चांगलं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे ना. तर बघू शकतात आपली भाजी इथे आलेली आहे. काय मस्त भाजी आहे. एक स्पून मी घेतली आहे माझ्या ताटामध्ये. हा घेतला आहे आपला केरला स्टाईल परोटा. कसा मस्त दिसतोय बघा एकदम. मयूर मला एक दे रे. तर हा आला आता माझ्या ताटामध्ये. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे, किती मस्त दिसतोय ते बघा. वाफ निघते पूर्ण. तर बाई पराठा हा बघा कसा आहे, एकदम असा फुल जाळीदार पराठा आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा पराठा आहे. याचे लेयर्स बघा फक्त तुम्ही किती लेयर्स आहे त्याला. चला एक मस्त क्विक मोठा बाईट तयार करूया आपण. मोठा बाईट घेऊया. हो हो लेयर्स बघा बाई, लेयर्स बघा. एक असा मोठा घास बनवूया. चीअर्स. परोटा खूप सॉफ्ट आहे, खूप मस्त आहे, पण भाजी एकदम ॲव्हरेज आहे. बिलकुल मजा नाही आहे भाजीला. जे खरं आहे ते सांगतो. आता डायरेक्ट भेटू आपण हॉटेलला. मी खाऊन घेतो आणि हॉटेलला जायचं. हॉटेलमध्ये स्विमिंग पूलला वगैरे उतरलो होतो ते पण दाखवतो आणि हॉटेलला चाललो आहे आपण व्हाईट हाऊसला. दाखवतो तुम्हाला कसं. आपण आलेलो आहोत आपल्या हॉटेलला. बघू शकता तुम्ही भाई व्हाईट हाऊस आहे पूर्ण आणि खूप मस्त अशी लोकेशन आहे ही. आता तुम्हाला बॅकग्राऊंड व्ह्यू आणि रूम वगैरे पूर्ण दाखवतो इथलचे. मित्रांनो फायनली 4 तासाचा प्रवास करून आपण आलेलो आहोत. एवढी मस्त हवा चालली आहे ना इकडे, मी मला सांगू नाही शकत. असं खूप मस्त असं वाटतं आणि ऑक्सिजन बाई वेगळाच फील आहे. हा बाई वेगळाच फील त्या हॉटेलमध्ये आहे. मध्ये आलेलो आहोत आणि प्रीमियम वाईब तर इकडे आहे. तुला काय वाटतं? नाही राहून आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता मस्त मिरर आहे असा मोठा. तर चला आता चाललो आपण लिफ्ट नाही आतमध्ये जाऊया. रूम दाखवतो. लॉबी बघा लॉबी. कसं वाटतं तन्वी तुला? असं वाटतं की तू कुठे ताजबाजमध्ये आली असं. ताज हॉटेल आणि ऑब्व्हियसली मोठं म्हणजे आपण पॅकेज मोठंच घेतलेलं आहे. बट दिस इज बाई बढिया. मित्रांनो रूममध्ये या पैसे दिलेले पैसे सगळे आहेत बर्थ इट. तर बाई पहिले वॉशरूम बघा अंदर. तर हे आहे वॉशरूम बेसिक. इकडे आहे कमोड वगैरे आहे नॉर्मल आणि शॉवर रूम बघा बाई. शॉवर रूम आहे. बाथटब वगैरे नाही ऑल्दो बट ठीक आहे, काय हरकत नाही. आणि बाकीच्या बघ छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी बघा. हे सगळं बघा म्हणजे काय आहे, किटली बिटली आहे चहा बनवण्यासाठी, अमूलचे पाउचेस. त्याच्यानंतर इकडे फ्रीज आहे बाई, मिनी फ्रीज. जर कोण बिअर पित असेल तर त्यांच्यासाठी. ड्रॉवरमध्ये काय नाही. आणि हे पण आहे वॉलड्रॉप पण आहे, पण त्याच्यामध्ये काहीच नाही तर दाखवण्यासारखं सध्या नाही. मागे मेन गोष्ट दाखवतो. पहिली गोष्ट तर हे बघा, हे बघा भाई साहब काय फील आहे. सॉफ्ट मस्त स्प्रिंग्स. या आता रात्री असं वाटलं मला कंटाळा आलाय, मी इथे असं बसून चिल करू शकतो. हे राजा माणूस चिल, एकदम चिल लाईफ मध्ये. आता या पुढे या. हे मी असं केलं, मी असं उभा आहे संध्याकाळच्या सेशनला आणि मी असं संध्याकाळी उभा आहे मस्त. माझी बायको येऊन मला मागून धरते. हाय 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 काय पाहिजे जीवनात माणसाला. आणि हा व्ह्यू वा वा. तर मित्रांनो आता ना थोडंसं आपण फ्रेश ब्रेश होऊया आणि मग जाऊया काहीतरी पूल स्नूकर बुकर नाही तर स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारूया अशा जलपरीसारख्या. चला. तर मित्रांनो आम्ही रूममध्ये थोडीशी चेंजेस केले. खालचा जो फ्लोअर मी तुम्हाला दाखवलेला तो नाही, सेम रूम सेम आहे, फक्त आम्ही बेटर व्ह्यूसाठी 1,500 रुपये एक्स्ट्रा पे करून आम्ही ही रूम घेतलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा ही रूम आहे. मयूर
हे बघा ही रूम आहे आणि हा आपल्याला व्ह्यू भेटतो इथनं. मयूर पण दिसत असेल इथनं कदाचित. हा बघा इथनं आलाय मयूर पण. हा बघा ह्याची रूम ही बाजूवाली आहे. आमच्या रूम मध्ये ना काही व्ह्यू येतो. मित्रांनो आता आपण चाललो थोडंसं स्विमिंग पूलमध्ये. थोडी जाऊन स्विमिंग पूलमध्ये मजा करूया. मस्त चड्डी बिड्डी घालून रेडी झालेलो आहे आणि जाऊया मजा करूया. यांचा एक टॉवेल सोबत घेऊन जातो जेणेकरून आपल्याला अंग पुसायला मदत होईल. आणि गार हवा सुटलेली आहे बाहेर. पाऊस कोणत्याही क्षणी येऊ शकतो पण आपला ब्लॉग थांबणार नाही आहे. मित्रांनो आता जाऊया स्विमिंग पूलमध्ये. आणि अशी काहीतरी एंट्रन्स आहे स्विमिंग पूलची. भारीच वाटतोय स्विमिंग पूल यार. वाव जबरदस्त 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 भाई जबरदस्त. चला आता डुबक्या मारून दाखवतो तुम्हाला थोड्याशा. मित्रांनो मागचा एकदा ना व्ह्यू बघा तुम्ही, काय भारी वाटतोय. एकदम असं वाटतोय की जबरदस्तच. हा बघा सनलाईट. हा आणि एवढी गार हवा येते ना, जबरदस्त वाटते. जबरदस्त एकदम. ओढ बघा कसं वाटतंय मला तुला हे. थंडी, खूप थंडी वाजते आणि गरम असं तुम्हाला वाटत असेल ऊन पडलंय पण खरं ऊन नाहीये, एकदम chill हे आहे. बर्फाचं पाणी आहे. हा ना. हे बघा आमचं पहिला हे चाललंय धुरंधर. धुरंधर उतरत आहे. तर मित्रांनो मयूर शेट मारतायत डुबकी. आणि चल मयूर मार डुबकी. चला एकदा जाऊन बघतो. थंडी तर वाजते पूर्ण. लेट्स गो. गणपती बाप्पा. मोरया. थंडीमुळे जायला भीतोय तो बघा. कसं आहे एक्सपिरियन्स. चांगलं एवढं म्हणजे आहे थंड पण थांब आता मी पण येतो केलं ना. तर मित्रांनो चला मी पण जातोच. हा. थंड तर आहे, भरपूर प्रमाणात थंड आहे. मी खोटं नाही बोलणार, माझी फाटलेली सुद्धा आहे. तुमचं तर झालं पोहून. मी आणि मयूर पोहून बाहेर आलोय. व्हिडिओ पॉज केला. ह्या दोघींची मजा चालली इकडे मस्त. ही पडली आता इकडे ह्या टाईल्सला. पण मी सौरव जोशी नाही तर मी पण दाखवलं असतं. कशी पडली तू पांडा. जोरात. ढुबुक नाही ग, पटाक करून पडली. ढुबुक तर पाण्यात पडतात. काकडलोय, मजबूत थंडी आहे. अंग घेऊया पुसून आणि मस्त जाऊया वरती जाऊन शॉवर घेऊया गरम पाण्याचा. आणि मस्त काहीतरी असं सूप वगैरे पिऊया, मंचा सूप वगैरे, जी खरंच खूप गरज आहे. कारण आता असं व्हायला लागले. आणि यांना काय माहिती, यांना थंडाच लागत. यांनी थंडीच नाही लागत या लोकांना. नाटकं करतायत ते. पहिले तर येत नव्हते पूल मध्ये, आता बाहेर येणार. कारण त्यांनी भाई तनू डॉन आपल्यासाठी आता बनवते कॉफी. भाई इथून आपण मस्त ना हे करून आलो, काय बोलतात त्याला, स्विमिंग करून आलो. भाई काकडलेलो, मजबूत काकडलेलो. फ्लॅश ऑन झाली आहे कारण इकडे ना थोडीशी कमी लाईट आहे. आता ही कॉफी बनवते. हिला एक्सपिरियन्स आहे. दुबईला जाऊन आली आहे. तर इंटरनॅशनल खिलाडी आहे. तर हिला सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे. तर आता चला ही कॉफी बनवते. कॉफी आपण बघूया कशी होते कशी नाही. आणि हे सगळं मला ह्या सगळ्या गोष्टीवर काय माहिती विश्वास नाही. पण ही बोलते नाही चांगली होते करणं. होते ना नक्की. तू कधी पिली आहे लास्ट. अच्छा लास्ट दुबईलाच पिली आहे म्हणजे. तर चला आता ही कशी बनवते बघू. आणि नंतर पिऊन सांगतो तुम्हाला कशी लागते कशी नाही. एकदम व्ह्यू मस्त एन्जॉय करत. तर मित्रांनो तन्वीने कॉफी बनवली आहे. ह्या नजाऱ्यासोबत आपण कॉफी एन्जॉय करूया. Cheers. आहा भंगार आहे. बिलकुल चांगली नाही. मला अशावाले कॉफी अशा आवडतच नाही. म्हणजे असं नॉर्मल ब्लॅक कॉफी जे लोक पितात ना त्यांना ही थोडीशी चांगली वाटेल. म्हणजे मला बघायला गेलं चांगली वाटते कारण मला ब्लॅक कॉफीची सवय. बट ह्याच्यामध्ये ना तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये दूध नाहीये. म्हणजे ते दूध पावडर सारखं टाकले पण त्याने दुधाचा जो कलर असतो ना तो आलेलाच नाहीये. तर गढूळ पाणी आहे, बाकी काही नाही. तर आता जाऊया, आता काहीतरी आपण गेम खेळूया आणि मजा करूया. चला बाहेर. आता तुम्हाला ना इधरचा गेम घेऊन दाखवतो. म्हणजे असं एवढा मोठा नाही पण मस्त आहे. आणि स्विमिंग पूल वगैरे तर कसा वाटला 500 होता ना. हे बघा हे पण आहे. उभं राहा. नको हे तुटेल बाबा. हे आधीच वी आर अंडर CCTV सांगितले त्यांनी. ते बघा भाई स्नूकर नाही ॲक्च्युली एडबॉल पूल आहे. बॉल्स कुठे भाई. बॉल्स पण नाही, स्टिक पण नाही. त्यांना मागवावं लागेल आपल्याला. बोल ना त्यांना दाखवल्यानंतर काय. आणि इकडे हे बघा क्रिकेटचा एरिया आहे. कुठे आहे जिम. तुमचा टाइमपास खेळू तर आम्ही हे करू शकतो सगळं. ये बॉडी सलमान खान. बंद.
आणि हे मयूर ते हे कुठे आहे चांगलं आहे कॅरमची क्वालिटी तशी मयूर स्नूकरचं आहे बॉल्स मागवा लागतो भाई बॉलिंग बघा भाई भाई साहब बॉलिंग बघा इथे वॉकिंग करतोय थोडीशी आणि वॉकिंग करायला आम्ही अर्ध्या तासापासून वॉकिंग करतोय लिटरली अर्धा तास झाला वॉकिंग करून आणि आता इथे एवढी मजा येते ना वॉक करायला असं म्हणजे थकावटच नाही होते आणि तुम्हाला दाखवतो मी कसा लुक आहे एकदा तर हे बघा भाई हे लोक कधीपासून वॉक करतायत आता आणि इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असे नजारे आहेत ना इथे आजूबाजूला एकदम हॉटेलची एंट्रन्स ही पण हिच्या बहिणीशी बोलते आता फोन आलाय आणि तिला पण ब्लॉगमध्ये घेऊया चला ही बघा ही पण येईल स्वतः येईल ब्लॉगमध्ये लाईक करते का नाही मला माहित नाही लाईक करत जा ब्लॉगला मित्रांनो आता थोडंसं जेवूया आपण आणि असं तुम्ही बघू शकता इकडे असे ऑप्शन्स आहेत आणि आता आम्ही मेनू बघतो आता काहीतरी ऑर्डर देतो आणि मागे बघू शकता बुफेवाली सिस्टम आहे मे बी हे लंच टाईमला असते लंच आणि ब्रेकफास्टला आणि आता काहीतरी मस्त खाऊया आणि झोपूया आज आम्ही पूर्ण एक्झॉस्ट झालो आहे आजच्या दिवसात आणि चला आता काहीतरी मागवतो आणि दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता आम्ही फ्राईड राईस ऑर्डर केला एक शेजवान फ्राईड राईस एक नॉर्मल आपला व्हाईटवाला फ्राईड राईस आणि स्टार्टर कोणतं आहे गोबी मंचुरियन चिली पोटॅटो हनी चिली पोटॅटो आणि एक थम्सअप आणि पेप्सी आणि एक मिरिंडा तर आता खाऊया आणि मस्त रिलॅक्स होऊया एकदम निद्रावस्थामध्ये जाऊया आणि तन्वीने पण आज जाम उधळपट्टी केली आहे म्हणजे अशा पाण्यामध्ये पैशाची नाही पाण्यात पडली आहे ती आज एकदम जोरात तसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मी फक्त त्याची क्लिप नाही काढू शकलो नाही तर मी पण सौरभ जोशीसारखा व्हायरल झालो असतो आणि ती एकदम जोरात पडली म्हणजे ती कशी सौरभ जोशीची बायको तरी हळू पडली ही जाम जोरात पडली आहे तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही फ्राईड राईस घेतला आहे आणि हनी चिली पोटॅटो आहे तर खाऊन बघतो कसं आहे नाईस पण मुंबईला हनी चिली पोटॅटोच्या पेक्षा मोठा फार बेटर असते आणि राईस खातो मी राईस मस्त यम्मी एकदम आणि हा जो स्पून आहे ना हा असा करून असा हाणू पण शकतो कोणाला एवढा मोठा म्हणजे टेंगुळ वेंगुळेल बट यम्मी आहे फूड यम्मी आहे आपण कंटिन्यू करूया जेवूया आणि रूमवर जाऊन आता झोपूया आजचा ब्लॉग मी करतो इथेच एंड उद्या मस्त आपल्याला खूप जागा फिरायच्या आहेत तर उद्यासाठी टू बी कंटिन्यू करूया आणि आपण करूया आपला व्हिडिओ इथेच एंड व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच बकचोदी बघायची असेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा